शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा 20 दिवस चालल्याने प्रचारासाठी वेळ मिळाला नाही, ज्याचा थेट फटका आमच्या पक्षाला बसला, असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला। जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात संपवता आला असता तर आम्हाला प्रचारासाठी 18 दिवस मिळाले असते, मात्र चर्चेसाठी 20 दिवसांचा कालावधी घेतला गेला। यात काही षडयंत्र होते का असा प्रश्न पडतो, असा आरोप केला। वडेट्टीवार यांनी सांगितले की बैठका 11 वाजता बोलावल्या जात, पण अनेक नेते 2 वाजता पोहोचत, यामुळे वेळ वाया गेला। जागा वाटपात इतका वेळ घालवण्यामागे काही नियोजनबद्ध षडयंत्र होते का याचा शोध घेतला पाहिजे। जागा वाटपाच्या चर्चेत नाना पटोले, संजय राऊत यासारखे नेते सक्रिय होते, तसेच आम्हीही त्या चर्चांचा भाग होतो। मात्र चर्चेच्या लांबलेल्या प्रक्रियेमुळे काँग्रेस पक्षाच्या प्रचार यंत्रणेला गती मिळवता आली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले। या 20 दिवसात आम्ही प्रचारासाठी बाहेर पडू शकलो नाही। जर जागा वाटपाची प्रक्रिया लवकर आटोपली असती तर प्रचाराच्या माध्यमातून जनतेपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचता आले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण म्हणून जागा वाटपातील विलंबाला जबाबदार धरत वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। त्यांच्या या वक्तव्याने पक्षातील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर चर्चा रंगू लागली आहे। त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का? नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे अनेक कारणं झाली। त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। थांबणार आहे, याच्यात शंका येते का काय, असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपाच्या याच्यात? नाही, मी म्हणतो ना, खरं म्हणजे हे कदाचित प्लॅनिंग आहे का? इतका वाढवलेला, इतके जो वेळ वाया घालवला। बैठकीची वेळ 11 वाजता, यायचं 2 वाजता, अनेक नेते उशिरा येत होते, त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही। आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला। एकेका जागेवरून वारंवार त्या गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोळ 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता। परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। हो, थँक्यू भाऊ। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।